कारण याचा 13वा अध्याय आणि 5वं वचन, त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलण्याचे काय देण्यात आलेले, तोंड देण्यात आलं. आणि 42 महिने त्याला मुभा देण्यात आलेली. म्हणजे परमेश्वराची जी योजना असते ती योजना, जर त्या योजनेमध्ये आम्ही बसलो नाही, या जग बसलं नाही, तर मग परमेश्वर हा अनेक लोकांना परीक्षेमध्ये जाऊ देतो, जगाला परीक्षेमध्ये जाऊ देतो. कारण एक काळ असतो, ह्या काळामध्ये आम्ही ओळखून घेणं गरजेचं आहे की कृपाला मर्यादा आहे. प्रेज लॉर्ड. कृपा ही सदैव वाहत राहणार नाही आहे. जर आम्ही आमच्या विचार कल्पनाने या पापाचा मार्ग जर सोडला नाही जगाने, तर कृपा ही सदैव वाहत राहणार नाही. कारण देव मंद क्रोध आहे म्हटलेलं आहे. मंद क्रोध याचा अर्थ तो कधीच क्रोधित होत नाही असं नाही आहे. मंद क्रोध म्हणजे त्याच्या क्रोधाला तो लांबवतो. प्रेज लॉर्ड. पण देव जरी कृपाळू आहे तरी देव न्यायी आहे. प्रेज लॉर्ड. कारण त्याचं न्याय पण हे त्याच्या कृपेचा जर अवहेर केला तर त्याचं न्याय पण उतरून येणार आहे. प्रेज लॉर्ड. कारण परमेश्वर काय करतो, संपूर्ण जगाला त्याने त्याची दया संपूर्ण जगावरती केलेली आहे. सूर्य प्रत्येक व्यक्तीवरती चमकतो, मग ते विश्वासू असो या जगिक असो. पाऊस प्रत्येकाच्या शेतात पडतो, ते विश्वासू असो या जगिक असो. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे. म्हणजे परमेश्वराची दया कृपा. ऑक्सिजन काही थांबत नाही. बरोबर आहे ना. आणि ज्या काही गोष्टी माणसाला गरजेच्या आहेत त्या परमेश्वर नित्यनियमाने पुरवत असतो. आणि त्या पुरवल्यामुळं परमेश्वराची अपेक्षा असते की प्रत्येक व्यक्तीने माझा गौरव करावं आणि मी जे काही दया करत आहे त्या दयेचा अवहेर करू नये, तर त्या दयेचा रिस्पेक्ट करावा आणि माझं भय धरावं. प्रेज लॉर्ड. मग आपण पाहतो इथं म्हटलेलं आहे की हा जो अँटिक्राइस्ट येणार आहे, ख्रिस्तविरोधक जो येणार आहे, तर ख्रिस्तविरोधक हा ख्रिस्ताच्या ऐवजी स्वतःला त्याच्यामध्ये बसवायचा प्रयत्न करतो. प्रेज लॉर्ड. म्हणजे मी मसीहा आहे, मीच ख्रिस्त आहे असं तो स्वतःचं प्रदर्शन करतो. वचन काय सांगते, तोच नाशाचा पुत्र स्वतःच्या प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणार आहे. थेसलोनिकरास पत्र याचा 2रा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये आपण बघितलेले. प्रेज लॉर्ड. म्हणजे ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, पहिल्यांदा तो देवाच्या आणि ख्रिस्ताच्या रिलेशनच नाकारतो. म्हणजे ख्रिस्त हा देवाचा एकुलता एक पुत्र नाहीच आहे, या देवाने त्याला पाठवलेलंच नाही आहे असं पहिल्यांदा तो काय करतो, तो घोषित करतो. तो मानतच नाही आहे. त्याला म्हणतात ख्रिस्तविरोधकाचा आत्मा. प्रेज लॉर्ड. आता आपण म्हणजे एक जे खोटे सेवक आणि खोटे संदेष्टे असतात, त्या खोटे सेवक आणि खोटे संदेष्ट्यांमध्ये ख्रिस्त विरोधकाचा आत्मा काम करत असतो, जो ख्रिस्ताला या खऱ्या देवाला विरोध करत असतो. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला ओळखून घेणं आहे की ह्या जगामध्ये खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे हे आहेत. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहूया की प्रकटीकरणाच्या 13:5 आपण पाहिलं की मोठमोठ्या गोष्टी बोलण्याचं काय देण्यात आलं, त्याला तोंड देण्यात आलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आता हे तोंड देण्याचा अर्थ काय, म्हणजे तोंड म्हणजे ज्ञान. तो त्या ज्ञानाचं उलगडन करतो कशा प्रकारे. आता ख्रिस्तच नाही आहे असं ज्यावेळेस तो म्हणतो आणि स्वतःला जर ख्रिस्त मसीहा म्हणतो,
तर मसिया झाल्यावरती त्याच्यामधून पण ज्ञान दिसायला पाहिजे ना लोकांना. बरोबर आहे ना. मोठे जे संत असतात, महात्मा असतात, ते लोक त्यांच्यामध्ये असलेल्या ज्ञानाने प्रभावित होतात. तो जे काही सांगतो ज्ञानाच्याद्वारे लोक म्हणतात अरे किती अद्भुत ह्याच्याकडं ज्ञान आहे. बरोबर आहे ना. म्हणजे ज्ञान मनुष्य ओळखू शकतो आणि मग ज्ञानाने मनुष्य प्रभावित होऊ शकतो. कळतं आहे तुम्हाला. आणि तोच प्रभाव हा ख्रिस्तविरोधक जगावरती टाकण्याचा प्रयत्न करत आहे. एक उदाहरण आपण पाहूया. पहिले राजे याचा 18वा अध्याय 17 आणि 19 वचन आपण पाहूया. एलिया कोण आहे? देवाचा अभिषिक्त आहे, परमेश्वराचा अभिषिक्त आहे. तो संदेष्ट आहे, पण तो खरा संदेष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. आणि मग अहाब हा कोण आहे? हा इस्रायलचा राजा आहे. पण अहाबावरती कोणाचा प्रभाव पडलेला आहे? त्याच्या पत्नीचा, इजबेल राणीचा. आणि इजबेल राणी ही पूर्णतः परमेश्वराच्या विरुद्ध चालणारी आहे. प्रेज द लॉर्ड. अहाब काय म्हणतो एलियाला ना, म्हणजे प्रत्येक वेळेस आम्हाला तू आमच्या विरुद्ध भविष्यवाणी करणारा तो तूच ना. तुझ्या विरुद्ध भविष्यवाणी करण्यासाठी तू काहीतरी असं गोष्टी करत आहे की ज्याच्यामुळे परमेश्वर एलियाला तुझ्याकडं पाठवतोय. पण तू आपले अंतःकरण जड केलेले आणि आपले कान काय केलेले? कान देवाच्या वचनाकडं करत नाहीस तू. ताठ मानायचा आणि जड अंतःकरणाचं म्हटलेले असा हा आहाब होता. हां, कळतं आहे तुम्हाला. अधोगती कधी होती? ज्यावेळेस एखादे विश्वासणारे देवाच्या सान्निध्यात चालतात तेव्हा. तो म्हणतो की 450 बालचे संदेष्टे तिने गोळा केलेत तिने, आणि 400 हे आशेर मूर्तीचे संदेष्टे तिच्याकडं गोळा झालेले आहेत. आणि एलिया जो आहे हा परमेश्वराच्या वतीने त्याच्यासमोर संदेष्टा म्हणून उभा आहे. प्रेज द लॉर्ड. इथं 2 प्रकारचे आत्मिक कार्य आपण जगामध्ये या इस्रायल राष्ट्रामध्ये बघत आहे. प्रेज द लॉर्ड. कळतं आहे. एक सैतानाकडून असलेलं राज्य आणि एक देवाकडून असलेलं राज्य. प्रेज द लॉर्ड. आपण जाऊया त्याचा. जे 400 आशेरचे संदेष्टे होते, इथं काय झालेले? एक यहुदाचा राजा आणि इस्रायल राजा, आमचा राजा आहे, ह्याच्या विरुद्ध लढायला चाललेले. प्रेज द लॉर्ड. आणि हा इस्रायलचा राजा जो आहे हा नेहमी काय करत असतो? कुठल्याही राजास लढाईला जाण्याच्या आधी पहिल्यांदा संदेष्टांकडून देवाचं माझ्यासाठी वचन काय हे प्राप्त करत असतात. पण अहाब राजा हा काय करतोय? पूर्णतः तो इजबेल राणीच्या अधीन गेलेला आहे, खोटे सेवक आणि खोटे संदेष्टाच्या अधीन गेलेला आहे. तो पहिल्यांदा तो भविष्यवाणी विचारतो की मी काय करावं. प्रेज द लॉर्ड. आणि मग ते राजे काय म्हणतात, ते संदेष्ट काय म्हणतात त्याला की तू जा, तू लढाई जिंकणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे खरे प्रॉफिट आणि खोटे प्रॉफिट आहेत ना, ह्यामध्ये डिफरन्स जो आहे ना, आम्हाला हे ओळखणं गरजेचं आहे. देवाच्या सान्निध्यात कोण आहे आणि देवाच्या सान्निध्यात कोण नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग पुढं काय होतं? जो यहुदाचा राजा आहे यहोशवा फाट जो आहे ना, हा त्याला म्हणतो की तुझ्याकडून अजून दुसरा संदेष्टा नाही आहे का कोणी देवाकडून असलेला? तर तो मिखायाला सांगतो. तो म्हणतो एक आहे, पण तो नेहमी माझ्या विरुद्धच बोलत असतो. 19 वचनमध्ये जाऊ त्याच्यात. आता हे जे राज्य चालतं त्याचंच 19 वचन. ह्याच्या पाठीमागं आध्यात्मिक जे जग आहे ते कसं कार्य करतं ना, जसं आपण अँटिक्राइस्टचं बघत आहे ना, हे जग कसं कार्य करतं ना, हे आपल्याला एक ह्याच्यावरून आहे ना एक थोडंसं आयडिया येईल, आपल्याला समजेल आपल्याला. हां, मिखाय हा कोण आहे? परमेश्वराच्या सानिध्यात चालणारा देवाचा सेवक आणि संदेष्टा आहे मिखाय. बरोबर. हां, सेम क्वेश्चन त्याला विचारतात यहोयाकीम आणि यहोशाफाट आणि अहाब की आम्ही आता लढायला चाललो आहे आरामाच्या राजाविरुद्ध, तर आम्ही काय करावं? लढायला जावं का नाही जावं? आम्हाला भविष्यवाणी सांग तू.
तर मिखाय तर पहिल्यांदा म्हणतो ठीक आहे जा, पण जो राजा असतो यहूद्याचा तो म्हणतो नाही नाही, हा जे सगळे राजे म्हणतात म्हणून, हा म्हणजे सगळे संदेष्टे म्हणतात म्हणून हा पण म्हणतो की जावा म्हणून. मग तो ओळखतो, तो म्हणतो काय म्हणतो, आम्हाला खरं सांग. परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला आहे. म्हणजे मिखाय बघतो स्वर्गामध्ये हे पृथ्वीवरती लोक 2 राजे लढायला जायचं आहे, पण परमेश्वर आत्मिक दृष्टी उघडतो आणि तो स्वर्गामध्ये काय बघतो की स्वर्गामध्ये बघतो तो की परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान आहे. स्वर्गामध्ये 2 सैन्य आहे, 2 राज्य उभे आहेत. परमेश्वराच्या उजवीकडे एक सैन्य आहे आणि परमेश्वराच्या डावीकडे एक सैन्य आहे. प्रेज लॉर्ड. मग उजवीकडे कोण असणार आहे? परमेश्वराचे देवदूत. सैना म्हणजे देवदूत आहेत. हे पृथ्वीचं नाही म्हणत, तो स्वर्गामध्ये दृष्टांत बघतोय की तो म्हणतो मी तुम्हाला सांगतो की हे जे तुम्ही खाली युद्धाला चाललेले आहेत, तर स्वर्गामध्ये काय घडतंय, तुमच्या युद्धाच्या पाठीमागं स्वर्ग कसा प्रतिसाद देते. आपल्याला आपलं जे बघणं असताना हे पृथ्वीतली मर्यादित आहे, पण आपल्या हालचालीवरती, या जगाच्या हालचालीवरती, या युद्धाच्या हालचालीवरती, हे आज जे महागाईचा काळ चालू आहे, ही जी उष्णता चालू आहे, ह्याच्या पाठीमागं ऑलरेडी स्वर्ग ॲक्टिवेट आहे. म्हणून या पृथ्वीवरती घटना घडतात. ते नीट लक्षात घ्या. ह्या ज्या घटना चाललेल्या आहेत पृथ्वीवरती, स्वर्ग ह्याबद्दल अज्ञान नाही आहे. प्रथम ह्या घटना स्वर्गात घडतात आणि मग त्याचा रिफ्लेक्शन पृथ्वीवरती घडतं. प्रेज द लॉर्ड. कुमारी गर्भवती होणार आहे, तिला पुत्रसंतान होणार आहे, हे स्वर्गामध्ये ऑलरेडी ॲस्टॅब्लिश झालेलं आहे, तयार झालेलं आहे ते. बरोबर आहे ना. आता पृथ्वीवरती मरिया आल्यावरती तिच्या जीवनामध्ये स्वर्ग तो आशीर्वाद पृथ्वीवरती पाठवण्यासाठी स्वर्ग तो मोकळा होणार आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. तो टाईम परमेश्वराकडं फिक्स आहे. बरोबर आहे. पृथ्वीवरती हे 2 राजे युद्धाला चाललेले, पण मिखा स्वर्गामध्ये ह्यांचं भविष्य स्वर्गात काय आहे, आमचं भविष्य स्वर्गामध्ये म्हणून म्हटले ना, येशूने म्हटले ना की परमेश्वराची इच्छा प्रथम स्वर्गामध्ये जे काय आहे ना ते मिळवण्यासाठी झटा म्हटलेले. प्रेज द लॉर्ड. कळते तुम्हाला. म्हणजे आमचं जे पृथ्वीवरती जे डेली चालणं आहे, हे आमच्या चालण्यानुसार होत नाही, तर आम्हाला स्वर्गाचा गायडन्स आणि स्वर्गाचं मार्गदर्शन हवं आहे. म्हणून येशू ख्रिस्त सकाळी उठून त्या डोंगरावरती का जायचा? त्या डोंगरावरती जाऊन परमेश्वर त्याला दिवसभरामध्ये त्याने काय करायचं पृथ्वीवरती, त्याची ठरवलेली दिशा जी होती ना ते तो त्याला प्रकट करायचा आणि मग येशू ख्रिस्त ते पृथ्वीवरती करायचा. त्याला कळायचं की आज माझ्यासमोर कोण येणार आहे, त्याला कळायचं मी काय चिन्ह चमत्कार काढणार आहे, त्याला कळायचं मी कुठल्या व्यक्तीबरोबर भेटणार आहे. आणि परमेश्वर त्याला त्या सिच्युएशनमधून ज्ञान द्यायचा की त्या सिच्युएशन सक्सेसफुली, यशस्वीरित्या तू त्या प्रत्येक सिच्युएशनवरून मात करून लोकांना आशीर्वादित कसा होशील हे देव त्याला शिकवायचा सकाळी. प्रेज लॉर्ड. मी काय म्हणून म्हटले ना, आईच्या उदरात असताना देवाने माझ्यासाठी असलेली योजना करून ठेवलेली आहे. जर आईच्या उदरात असतानाच जर माझी योजना झालेली आहे, प्रेज लॉर्ड, तर मग मी माझ्या जर योजनेने चालायला लागलो तर देव मला मदत करेल का? मी कोणाच्या योजनेने चालायला पाहिजे? देवाच्या योजने. पण देवाची योजना कुठे आहे? स्वर्गात. कळते का? देवाची योजना स्वर्गात आहे. तर मला नित्यनेमाने स्वर्गात जाऊन देवाकडून ती योजना दररोज माझ्या जीवनासाठी, या कुठल्याही सिच्युएशन्समध्ये माझ्या जीवनासाठी, माझा नोकरीचा प्रॉब्लेम आहे, माझ्या मुलाच्या लग्नाचा प्रॉब्लेम आहे समजा,
मला काय मोठं डिसिजन घ्यायचं, घर घ्यायचं डिसिजन मला घ्यायचं आहे, माझ्या नोकरीमध्ये बॉस मला प्रॉब्लेम आणि समस्या करत आहे, त्यावेळेस मी काय करावं. प्रेज द लॉर्ड. मी एका चर्चमध्ये ह्या संडेला चर्चमध्ये मी चाललेलो आहे प्रिचिंग करण्यासाठी. तर त्या ठिकाणची सिच्युएशन काय आहे, त्या जागेचा ताबा परमेश्वराने घ्यावा आणि मला ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा आणि तिथल्या गोष्टी मला कळाव्या आणि तिथं मी प्रोटेक्शन व्हावं माझं. यासाठी मला काय करावं लागेल, नित्य नियमाने जाण्याच्या आधी परमेश्वराच्या सान्निध्यात बसणं गरजेचं आहे. हे मिखा जो बघतोय स्वर्गामध्ये, तो स्वर्गामध्ये काय बघतोय जे अहाबला दिसत नाही आहे, जो त्या यहूद्याच्या राजाला दिसत नाही आहे, पृथ्वीवरच्या व्यक्तीला दिसत नाही, तो संदेष्टा पाहतोय. प्रेझर तो जुना करार आहे. म्हणून एक सैना उजवीकडे आहे, एक सैना डावीकडे. नवीन करारामध्ये आता उजवी डावी नाही आहे. नवीन करारामध्ये ती डावीकडची सैना खाली फेकून देण्यात आलेली. प्रेज द लॉर्ड. जुन्या करारात सैतान स्वर्गात येत जात होता, पण येशू ख्रिस्ताच्या विजयामुळं प्रगटीकरणाच्या 12व्या अध्यायामध्ये आपण बघतो त्या आजगर आणि त्याच्या सैन्याविरुद्ध मिखाईल लढला आणि आजगर आणि त्याच्या सैन्याला फेकून देण्यात आलं. म्हणजे स्वर्गातून त्याचं स्थान संपलेलं आहे आता. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस येशू ख्रिस्त बोलवल त्यावेळेसच तो येतो आणि तो सैन्य घेऊन येत नाही, एकटा येतो तो. प्रेज द लॉर्ड. कळते तुम्हाला. आता सांगायचा उद्देश किती की तो बघतोय एक डावीकडं सैन्य आहे, हा जुना करार आहे म्हणून डावीकडं सैन्य आहे ती सैतानाची सैन्य आहे, सैतानान त्याची सैना. उजवीकडं सैना ही मिखाईल गॅब्रिएल आणि त्याची सैन्य आहे, स्वर्गातली सैन्य आहे, म्हणजे देवदूत आहेत डावीन उजवीकडं. हां 21 वचन. आता परमेश्वर काय म्हणतोय नीट लक्षात घ्या, खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याला फक्त पृथ्वीचं बघतो आपण, पण स्वर्गामध्ये पृथ्वीच्या घडामोडीचं भविष्य कसं डिसाईड केलं जातं हे ह्याच्यामध्ये दिसतं. आत्ता जे जगात चाललेलं आहे हे स्वर्गामध्ये ह्याचं भविष्य डिसाईड केलं जातं. ट्रम्पने काय करावं, नेतन्याहूने काय करावं, इराणने काय करावं, हे आपल्याला वाटतं हे लोक हालचाल करतात. हे लोक हालचाल करत नाही, हे नुसते कृती करणारी व्यक्ती आहे. बरोबर. त्यांच्या पाठीमागं आत्मेत जे ह्यामध्ये आपण बघतो. इथं वचन काय सांगते, परमेश्वर काय म्हणतोय इथं, असा कोण मोह घालील. कोणाला मोह घालील? या 2 राजांना. बरोबर. हां अहाब जो आहे ना, अहाब हा रामोदन गिलातामध्ये जाईल आणि तिथं काय होईल, मरणार आहे तो. तो अजून मेलेला नाही आहे, तो खऱ्या संदेष्ट्यासमोर उभा आहे. खरा संदेष्टा त्याला मरण दाखवतोय की तू मरणार आहे तिथं जाऊन. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो स्वर्गात काय चाललेलं आहे आता तू बघ, स्वर्गातल्या गोष्टी आता तू ऐक. तो म्हणतो स्वर्गामध्ये एक मोह घालणारी आत्मा, परमेश्वर म्हणतो तुझ्यामध्ये कोण मोह घालणार. हे जे आत्ता 6व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, 6व्या वचनामध्ये बघितले ना की जे 400 संदेष्टे काय म्हणतात त्याला, रामोद गिलातामध्ये जा, तू काय होशील, विजय होशील. बरोबर आहे. मी का म्हणतो हे सगळे मोह घालणारे आत्मेत. प्रेज. हां एक आत्मा जवळ आला. कुठला आत्मा? डावीकडचा आत्मा, मोह घालणारा आत्मा. बरोबर. डिमन शक्ती, मोह घालणारी सैतानी शक्ती. सैतान एकटा नाही, सैतानाच्या अनेक त्याचे दूत आहेत. त्याच्यामध्ये एक मोह घालणारा आत्मा आला. तो म्हटला मी त्याच्यामध्ये मोह घालतो, अहाबामध्ये जाऊन मोह घालतो. हां मी त्याला मोह घाल. आत्मा बोलतोय, आत्मा बोलतोय, संदेष्टा बोलत नाही. नीट लक्षात घ्या, संदेष्टा पाठीमागं काम करणारा आत्मा बोलतोय. कळतंय तुम्हाला? संदेष्टा दिसतो, आत्मा दिसत नाही. पण आत्मा खोट्या संदेष्टामध्ये जाऊन काम करतो आणि समोरचा माणूस फसतो आणि मोहात पडतो. कळतंय तुम्हाला? अँटिक्राइस्ट तसंच करणार आहे. ओके. तो म्हणतो मी जाऊन काय करल, त्याला मोह घालल. हां परमेश्वर म्हणतो कसा मोह घालशील बाबा तू? मी त्यांच्या मुखात, कोणाच्या मुखात? सर्व संदेष्ट्यांच्या मुखात
म्हणून म्हटले ना, त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलण्याचं तोंड देण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दलच आपण मनन करतोय. आणि 42 महिने त्याला मुभा देण्यात आलेली आहे. तो म्हणतो प्रत्येक संदेष्टांच्या मुखात मी आत्मा काम करणार आहे. तो कुठला आत्मा आहे? असत्याचा आत्मा. म्हणजे सत्याचा पण आत्मा आहे जो मिखाव करतोय, बोलतोय, आणि एक असत्याचा पण आत्मा आहे जो मोहाचा आत्मा आहे, या संदेष्टाचा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हे दोन वेगवेगळे आत्मे आहेत. हां, तुझ्याकडून हे होईल तसेच कर. प्रेज द लॉर्ड. आणि 27 वचन आपण बघतो. आहाब राजा काय करतोय? मिखा माझ्या विरुद्ध संदेष्टा झालेला आहे. मला जे खोटे संदेष्ट आहेत हे मला म्हणतात जाऊन लढ, पण हा मिखा काय म्हणतो? तू तिथं जाऊन मरशील, तू मारणार आहे. म्हणून तो काय म्हणतो? या मिखाला काय करा? कैदेत टाका मी येईपर्यंत. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याला कैद्यांना जे अन्न देतात तशा प्रकारे अन्न ट्रीटमेंट कर, त्याला ह्याला द्या. प्रेज द लॉर्ड. हा मिखा खरा संदेष्ट आहे, देवाकडून असलेला संदेष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो मिखाचं स्टेटमेंट काय आहे? की तू जाऊन मरशील. आणि पुढं जाऊन आपण बघतो तसंच झालेलं आहे. आहाब जाऊन, राजा जाऊन मेलेला आहे. म्हणजे खोटे सेवक आणि खोटे संदेश आहे. म्हणजे हा जो अँटिक्राइस्ट या पृथ्वी तलावरती येणार आहे, जो मोठमोठ्या तोंड त्याला देण्यात आलेलं आहे, तो काय करणार आहे? पृथ्वीवरच्या सर्व लोकांना नरकाकडे घेऊन जाणार आहे. चिन्ह चमत्कार करणार आहे. खोट्या सेवक आणि खोट्या संदेष्टांमध्ये चिन्ह चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि चिन्ह चमत्कार करण्याचं सामर्थ्य असलं तरी ते स्वर्गाकडं नेऊ शकत नाही. ते देवाच्या गोष्टी ओळखू शकत नाही आहे. त्यांना सत्य कळणार नाही आणि लोकांना ते बंधनमुक्त करू शकणार नाही. उलट ते मोठ्या प्रमाणात काय करतील? लोकांना फसवतील आणि लोकांना नरकाकडे घेऊन जातील. म्हणून आम्हाला ज्ञानाचा प्रगटीकरणाचा आत्मा का हवा? की पुलपिटवरून येणारं वचन जे आहे ना, हे खऱ्या सेवकाकडून आहे का खोट्या संदेष्टाकडून आहे हे समजणं गरजेचं आहे. की जे प्रॉफसी, या जे प्रगटीकरणाच्या गोष्टी आज जगामध्ये चाललेल्या आहेत ना, हा प्रॉफिट हा म्हणतो, तो प्रॉफिट तो म्हणतो, तो प्रॉफिट असं म्हणतो, की हा म्हणतो की हा अँटिक्राइस्ट आहे, तो म्हणतो तो अँटिक्राइस्ट आहे, तो म्हणतो तो अँटिक्राइस्ट. पण आत्मा कसं आहे की असत्याचा आत्मा पण जगात वावरतोय आणि एक मनुष्याचा पण आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मनुष्याचा आत्मा मनुष्याच्या विचार कल्पनाने बोलतो, पण असत्याचा आत्मा हा पूर्णतः भ्रांतीमध्ये चालणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे दोन डिफरन्स गोष्टी आहे. म्हणजे 42 महिने त्याला काम साधण्याचे काय केलेले? मुभा देण्यात आलेली. म्हणजे आहाब राजाचा एक काळ ठरलेला आहे, बरोबर आहे. आणि त्या काळापर्यंत तो ह्या पृथ्वी तलावरती काय करणार आहे? इस्रायल राष्ट्राला छळतेस म्हटला. म्हणजे मूर्त्याला नमन करणं हे जणू काय त्यांना छळणंच असं झालेलं नाही. कारण ज्यावेळेस ते त्या आशर मूर्तीला, या बालसमोर नमन करतील त्यावेळेस कुठले आत्मे त्यांच्यावरती उतरून येतील? सैतानी आत्मे उतरून येतील ना. आणि जर सैतानी आत्मे उतरून येतील तर त्यांच्यामध्ये चांगलं कार्य होणार आहे का? अजिबात होणार नाही चांगलं कार्य. म्हणजे तो इनडायरेक्टली काय करतोय? तो छळतच आहे ना त्यांना. कारण सैतान कशाला आळा आहे? घात करायला, नाश करायला चाललेलं आहे. मग त्यांच्या जीवनामध्ये घातन नाश काम करणार म्हणजे छळणंच झालेलं आहे ते. प्रेज द लॉर्ड. आता इथं वचन सांगते की 42 महिने त्यांना काय देण्यात आलेली? मुभा देण्यात आलेली. मुभा याचा अर्थ एक लिमिट आहे. 42 महिन्यापर्यंत तो तुझं कार्य कर, पण कंट्रोल कोणाकडे? परमेश्वराकडे. पहा आपण जाऊया लूक याचा 22वा अध्याय 52 आणि 53 ही वचन. आता येशू ख्रिस्ताला पकडायला गेत्सेमनी बागेमध्ये येशू ख्रिस्ताला पकडायला काय करतात? ते मुख्य याजक येतो. प्रेज द लॉर्ड. हां, जगाचा तारणार आहे, मसिहा येतो. मार्ग सत्य जीवन असणारं येशू आहे, जो चिन्ह चमत्कार करतं. त्यांनी चिन्ह चमत्कार पाहिले सुद्धा आहे, बरोबर. देवाच्या योजनेमधून पृथ्वीवरती आलेला पण येतो. प्रेज द लॉर्ड, बरोबर. आणि ते येशूला काय करतात? ते लुटारूसारखं पकडायला काय करतात? ते त्याच्या अंगावरती येतात. ते हां, मंदिरात मी होतो तरी तुम्ही हात टाकला नाही. ही काय आहे? तुमची घटका आणि
अंधाराची सत्ता आहे. तो म्हणतो मी मंदिरात शिकवत होतो तेव्हा माझ्यावरती हात नाही टाकला. काय नाही हात टाकला? कारण त्यांची घटका आली नव्हती. प्रेज द लॉर्ड. 3.5 वर्ष येशू पृथ्वीवरती येशूने काम करावं ही देवाची योजना आहे. पण येशूकडे किती शिष्य होते? 12 शिष्य. यहुद्यांकडं काय होतं? हजारो सैनिक होते. आणि तो जो पिलात होता हा कोणाच्या बाजूने होता? येशूच्या का यहुद्यांच्या बाजूने होता? यहुद्याच्याच बाजूने होता ना. तर येशू आणि 12 शिष्य, चला 20 पकडा, 25 पकडा, 50 पकडा. 50 लोकांना मारायला, या लोकांना इस्रायलमधून हाकलून द्यायला अवघड होतं का? नाही. प्रेज द लॉर्ड. पण तो येशूचा टायमिंग होता. ती देवाची वेळ होती. स्वर्गामध्ये ताशानुसार घडामोडी घडत होत्या. देवदूत मोठ्या प्रमाणात येशूच्या शिष्याच्या पाठीमागं काम करत होते. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस गेत्सेमनीच्या बागेचा टाईम आला, येशूचं स्टेटमेंट काय की माझी एक वेळ होती ज्याच्यामध्ये तुम्ही माझ्यावरती हात टाकला नाही. पण आता काय, ही तुमची वेळ आहे, कारण अंधाराची सत्तेचा आता समय सुरू झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. येशू काय म्हणतो त्यांना, शिष्यांना, की माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी प्रार्थना करा की जो परीक्षेचा प्रसंग येणार आहे तुमच्यावरती त्याच्यातून व्यवस्थित त्या परीक्षेतून तुम्ही पार पाडावं ह्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. कारण अंधाराची सत्ता जी वेळ होती ना ती आली होती. प्रेज लॉर्ड. तुमचं प्रोटेक्शन करण्यासाठी देवदूतांना तुम्ही विनंती करा असं इनडायरेक्टली येशू त्यांना सांगत होता. प्रेज. कारण ते पळून जाणार आहेत. 12 शिष्य पळून जाणार आहेत हे येशूला माहिती आहे. बरोबर. म्हणजे एक येशूची वेळ ठरलेली होती क्रूस खांबावर जायची. आणि येशूची वेळ संपूर्ण इस्रायलमध्ये फिरून चिन्ह चमत्कार करून देवाची घोषणा करून मार्ग सत्य जीवन प्रगट करण्याची एक वेळ होती. प्रेज लॉर्ड. आणि त्या प्रगट करण्याची येशूची वेळ होती. त्यावेळेस सैतानी सामर्थ्य मोठ्या प्रमाणात येशूच्या विरुद्ध होतं. पण सैतानी सामर्थ्य प्रबल होऊ शकत नव्हतं. पण ज्यावेळेस येशूची वेळ आली क्रूस खांबाची त्यावेळेस सैतानी सामर्थ्य हे त्यांना मदत करण्यासाठी काय होतं, सैतानी सामर्थ्य मोठ्या प्रमाणात यहुद्यांच्या पाठीमागं काम करायला लागलं. पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता मला सांगा, यहुदी लोक जे आज इस्रायल राष्ट्र आहे, इस्रायल राष्ट्र आज ख्रिस्ताला मानतात का? परमेश्वराला मानतात आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, अँटिक्राइस्टचं एक दुसरं पण एक लक्षण आहे, या चिन्ह आहे आत्मा. अँटिक्राइस्ट म्हणजे तो आत्मा आहे. नीट लक्षात घ्या. हा जसा मोहाचा आत्मा आहे तसा अँटिक्राइस्टचा आत्मासुद्धा फिरण्याचा एक समय. अँटिक्राइस्टचा आत्मा म्हणजे ख्रिस्त विरोधी आत्मा, जो यहुद्यांमध्ये शिरला, जो पिलातांमध्ये शिरला, जो हेरोदमध्ये शिरला. बरोबर. तो संपूर्ण इस्रायल राष्ट्रामध्ये शिरला. हे जे इस्रायल राष्ट्र हे जे होतं ना, हे येशूला 7 दिवसापूर्वीच यांनी येशूला त्या शिंगरावरती बसताना बघितलेलं आहे. बरोबर आहे ना. आणि बसताना बघून त्याला काय म्हटले, होसान्ना होसान्ना, म्हणजे संपूर्ण पाठिंबा होता ना त्यांचा येशूला. मग हे सगळेच त्याच्या विरुद्ध कसे काय झाले? कारण असं त्याचा आत्मा, अंधाराचा समय सुरू झालेला आहे, जो पूर्ण लोकांचा अंतःकरणाचा विचार कल्पनेचा ताबा घेतो. प्रेज द लॉर्ड. शिष्य पण पळून गेले. प्रेज द लॉर्ड. कळतंय पा कसं आहे माहिती आहे का? हे जे यहुदी आहेत आत्ता, हे ख्रिस्ताला तारणार म्हणून स्वीकार करतात आहे का? त्या काळी स्वीकार केलं त्यांनी येशू ख्रिस्ताला. उलट यहुद्यांनीच ख्रिस्ताला क्रूस खांबावरती खेळलं. हे जे यहुदी आहेत हे स्वर्गात जाऊ शकतात का? पहा, येशू काय म्हणतो, ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलं. मी कोणाची इच्छा पूर्ण करतोय? पित्याची इच्छा पूर्ण करतोय. बरोबर. मी आलो नाही तर त्यांनी मला पाठवलंय आणि मी त्याची इच्छा पूर्ण करतोय. बरोबर.
आणि वचन काय सांगते, येशू ख्रिस्त काय म्हणतोय, मार्ग सत्य जीवन मीच आहे, माझ्याकडं आल्या वाचून पित्याकडं कोणी जाऊ शकत नाही. म्हणजे शॉर्टकट आहे का? मग तो क्रूस खांबावरती का म्हणत होता, बापा यांना क्षमा कर? त्यांनी पश्चाताप केला नाही, येशूला तारणारा म्हणून जर स्वीकार केला नाही ना, तर ज्यावेळेस येशू ख्रिस्त पुनरुत्थान होईल ना, आता जुन्या करारामध्ये जे मरण पावत होते ते कुठे जात होते? सुखलोकात जात होते. जुन्या करारामध्ये आदाम मेला, अब्राम मेला, मोशे मेला, याकोब मेला, दावीद मेला, सगळे कुठे गेले? सुखलोकात. म्हणजे कोणाच्या उराशे गेले? अब्रामाच्या उराशे गेले. बरोबर आहे. सुखलोक कुठं होतं? पृथ्वीच्या खाली. हे पण बरोबर आहे. अधोलोक कुठं होतं? अजून दुसरीकडं पृथ्वीच्याच खाली होतं, पण दोघांमध्ये अंतर होतं. सुखलोक एकदम पॅरेडाईज म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. तिथं आत्मे राहत होते, शरीर नव्हतं, आत्मे राहत होते. पण कुठले आत्मे राहत होते? जे जुन्या करार पाळत होते ते. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जो जुन्या कराराचा मरत होता यहुदी, तो कुठं जात होता? सुखलोकात. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. आता येशू पुनरुत्थान झाला, बरोबर आहे. सुखलोकाची चावी त्याने बाहेरून उघडली, सुखलोक मोकळं केलं, सुखलोक घेऊन स्वर्गात गेला तो. प्रेज द लॉर्ड. मग सुखलोकात जर स्वर्गात गेलं, आता मारणारा व्यक्ती, यहुदी व्यक्ती कुठे जाणार? सुखलोकात जाऊ शकत का? कारण सुखलोक वरती निघून गेलेले. आणि येशूने काय सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेवल्याशिवाय स्वर्गात कोणी येऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे स्वर्गात जायचं असेल तर येशूचा स्वीकार कर, आणि जर नाही करायचं तर सुखलोक तो ऑलरेडी संपलेलंच आहे. येशू घेऊन गेलेलं आहे वरती. म्हणजे आम्ही तर अब्रामाच्या उरशी जाणार आहे. अरे पण अब्रामाचं उरस घेऊन गेलाय ना तो वरती. मग तुम्ही मंदिर बांधलं तर तुम्ही स्वर्गात जाणार आहे का? नाही. मग अँटिक्राइस्ट काय करायला आलेला आहे? अँटिक्राइस्ट तेच करायला आलं आहे की जर तुम्हाला स्वर्गात नाही जायचं तर माझा मार्ग आहे तुमच्यासाठी. अँटिक्राइस्ट म्हणजे कोण आहे? की अँटिक्राइस्ट म्हणजे ख्रिस्ताची जागा घेणारा. तो ख्रिस्ताला विरोध करतो, पण तो ख्रिस्ताचं अस्तित्व पण मना करतो. लक्षात घ्या. ते काय म्हणतात? ते देवाला मानतात. अँटिक्राइस्ट काय आहे? अँटिक्राइस्ट देवाला मानतो. भूत देवाला मानतात का? भूत देवाला मानतात. भूत देवाला मानतात, देवाला नमन करतात ना. वचन सांगते येशूला नमन करतात, देवाला नमन करतात. ते भूत देवाला देवाचं अस्तित्व मान्य करतात. ते पहा, आता भूताचा आत्मा ज्यावेळेस येशूचं नाव घेतल्यावरती पळतो का? थरथर कापतो ना. म्हणजे याचा अर्थ ते येशूला मानतात ना, गुडघे टेकतात ना. याकोब काय म्हणतो की एकच देव आहे असा तुम्ही विश्वास धरता का? तर भूतही धरतात असं याकोब म्हणतोय. म्हणजे भूत पण देवाला मानतात. देवाला न मानून चालणार नाही, कारण ऑलरेडी ते परमेश्वराला बघतात. ते भूत असं नाही म्हणत आम्ही देवाला नाही म्हणत, येशूला नाही म्हणत. नाही, ते बघतात ते त्याला, पण ते त्याचा स्वीकार करत नाही. कळतंय का तुम्हाला? ते त्याचा स्वीकार करत नाही, कारण त्यांचा स्वीकार करण्याचा टाईम निघून गेलेला आहे. त्यांचं ऑलरेडी डिसिजन झालेलं आहे. सैतान आता परत गुडघ्यावरती येऊन जरी येशूची क्षमा मागितली तरी त्याला कारण त्याचा ऑलरेडी त्याचं जे देवाचे जे न्याय आहे तो सांगण्यात आलेला आहे. त्याच्यावरती घोषणा केलेली की तू नरकात जाणार आहे. प्रेज लॉर्ड. त्यांच्यासाठी आता प्रायश्चित नाही आहे. बरोबर. म्हणजेच हे जे यहुदी आहेत त्यांनी आत्ता जर मंदिर बांधलं, अँटिक्राइस्ट काय येणार आहे? कारण तर ख्रिस्ताचा जर स्वीकार केला नाही तर अँटिक्राइस्ट हा मंदिरामध्ये बसणार आहे. पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, इस्रायल लोक म्हणतात की मसिया अजून येणार आहे. मसिया येऊन गेला असं ते मानत नाही. मसिया येणार आहे. त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का? ज्यावेळेस एलिया येईल त्यावेळेस मसिया येणार आहे. प्रेज लॉर्ड. कळते तुम्हाला? म्हणून ते काय म्हणतात, ते योहानाला, तू एलिया आहे का? ते विचारतात ना. म्हणजे हा एलिया असेल तर मसिया आलेला आहे, पण तो मी एलिया पण नाही. तर म्हणतात मग असं कसं? मिखाच्या शेवटच्या
ह्याच्यामध्ये आहे, तिथे एलियाचा उल्लेख आहे. आणि मग महासंकटाच्या काळात एलिया येणार आहे का? रे ना, पहिले 3.5 वर्ष एलिया येणार आहे. मग एलिया येणार आहे तर ते एलियाचा पण स्वीकार करतील का? कारण एलिया आल्यावर काय बोलणार आहे? पश्चाताप करा, पण कोणाला हे करा, तारणारा म्हणून स्वीकार करा म्हणून. हां, 2 जैतुनाची झाडं पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे आहेत, म्हणजे येशूसमोर उभे आहेत ते. प्रेज लॉर्ड. म्हणजे एलिया येऊन काय सांगणार आहे? ख्रिस्त हाच तारणार आहे. मग ते त्या म्हणतील का ते एलियाला स्वीकार करतील का? कारण वचन सांगतंय की हानोकाने एलियाला ते मारणार आहे. म्हणजे मारणार म्हणजे ते काय प्रेमाने मारणार आहे का? द्वेष करतात म्हणूनच मारणार आहे ना. त्या संदेश त्यांचं जे वचन आहे ते त्यांना पटणार नाही आहे. म्हणून वचन काय सांगतंय आपण 10व्या वचनामध्ये की कडू ते पोटाला कडू लागलं ते वचन. आपण बघितलं ना 10व्या अध्यायामध्ये की त्याचं वचन तोंडाला जिभेला मधुर होतं पण पोटाला कडू होतं ते. बरोबर आहे ना. मग ते कडू वचन म्हणजे काय की येशू हा तारणार आहे. मग ते स्वीकारत नाही. आज पण ते स्वीकारत नाही येशू हा तारणार आहे. म्हणजे येशू हा तारणारं जर ते स्वीकारत नाही आहे तर आत्तापर्यंत जे यहुदी मरण पावले ते काय स्वर्गात जाणार आहेत का? नाहीच आहे. कारण येशूने स्पष्ट सेपरेट करून सांगितलेले आहे, मार्ग सत्य जीवन मीच आहे, माझ्याकडून आल्यापासून पिते. कारण येशूचं रक्त मग व्यर्थ ठरलं. हे लोक देवा परमेश्वराच्या मंदिराच्या गोष्टी पाळतात. हे येशूच्या रक्ताशिवाय बाईला कोकऱ्याचं रक्त जर पूर्ण करण्यास समर्थ आहे असं जर परमेश्वराने स्वीकार केलं आणि यहुद्यांना नरकातनं नेता स्वर्गात नेलं तर मग येशूचं रक्ताचं काय काम? मग येशूचं रक्त काय परराष्ट्रांसाठी आहे का? मग अब्रामाचा ऊर कसा वरती गेला? अब्रामाचं पुनरुत्थान येशूच्या रक्तानेच झालं ना. रूढी परंपरा माणसांना किती कठीण करून टाकतं. म्हणजे इस्रायल राष्ट्र वाट बघतं येशू येणार आहे आणि येशू ऑलरेडी 2000 वर्षापूर्वीच येऊन गेलेलं आहे. देवाने निवडलेलं आहे, जरी देवाने त्यांना आशीर्वादित केलं आहे पण देव अजून पण त्यांना संधी देते. आणि मग संधीचा जर फायदा जर घेतला नाही आहे तर इथं बघितलेलं आहे मिखाला 2 गोष्टी दिसल्या. एक तर तू जर गेला तर मरशील आणि नाही गेला तर वाचशील. पण ते मिखावरती विश्वास ठेवत नव्हते, उलट मिखाला त्यांनी तुरुंगात टाकलं. आज इस्रायल राष्ट्राची हीच परिस्थिती. आपण त्याचं जज करू नये, परमेश्वर आहे पण पुढं जाऊन त्याच गोष्टी घडणार आहे. मग इस्रायल राष्ट्र का त्रासात आहेत? इस्रायल राष्ट्र का प्रॉब्लेममध्ये, का युद्धामध्ये? प्रेज लॉर्ड. ठीक आहे, आपण पुढच्या वेळेस शिकूया अजून काय.